कामोटे. दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू इथे असणं गरजेचं आहे. 12वा खेळाडू इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये असणं गरजेचं आहे. नियम आहेत ते या स्पर्धेचे, लक्षात घ्या. पहा आपण जसा पहिला बॉल पडणार आहे, रिलीज होणार आहे ग्राउंडवर, तसं आपण तुम्हाला टाइम ऑन करून दाखवणार आहोत. पहिल्या 15 मिनिटात कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 षटकं झाली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये आपला एक खेळाडू 30-60 सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी घेतलाच जाईल. प्रवीण सर, विशाल सर, आपण तिथे टाइम ऑन करून गोलंदाजाला दाखवायचा आणि लगेच मॅचला सुरुवात करायची. 12वा खेळाडू दोन्ही संघ पाठवून द्या आमच्याकडे. चला मॅचला होतीये सुरुवात. कामोटे संघ 12वा खेळाडू अद्याप आमच्यापर्यंत उपलब्ध झालेला नाहीये. चला आपण आता करूया सुरुवात, शुभारंभ करूयात आजच्या रात्रीला दुसऱ्या सामन्यासाठी. फ्रेश 8 पोलची ही दुसरी मॅच. एकीकडे आपण पाहाल बाळाराम भोईर स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव विरोधात शिवांश ट्रान्सपोर्ट कामोटे. आरंभिक 2 बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहाल, मनीष खुटले आणि मनीष फडके. बॉलिंग ट्रॅकवर असेल गोलंदाज आपण निकू गोवारी. हा बॉलिंग ट्रॅकवर असेल. 4 षटकांची असेल मॅच होती ऑन. बरोबर वाजलेले आहेत 7:33 अंपायर्सने आम्हाला कॉल केलेला आहे की यस, गेम इज ऑन आणि युअर टाइम इज ऑन नाऊ. निकू गोवारी हा पहिला बॉल ओव्हर द विकेटला मात्र बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल फेकण्यासाठी तयार आहे. ब्लॉक होल मध्ये यॉर्कर लाईनचा बॉल आपण पाहिलात. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिला बॉल 0 धावेवर संपून जातोय. दर्जेदार सुरुवात. पॉवर प्लेचं षटक निकू हाताळताना आपण पाहिलं. समोर बॅटर आपण पाहाल मनीष खुटले, एक दर्जेदार खेळाडू आहे. युवा स्पोर्ट नारगाव संघाचा हा सध्याच्या घडीला टच मध्ये असलेला खेळाडू ऑन साइडला खेळतोय. ओ यावेळेला मिस टायमिंग खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. काय ड्रॉप. हे मोठं मी म्हणेन अडचणीचा भाग असेल कामोटे संघासाठी, कारण पहिल्या दुसऱ्याच बॉलवर विकेट जाणं आणि तेही मनीष खुटले सारख्या धाकड बॅट्समनचं विकेट मिळालं असतं तर कदाचित मी म्हणेन शिवांश ट्रान्सपोर्ट कामोटे संघासाठी मोठी जमेची बाजू असती. तसं घडलं नाही. जीवनदान मिळाला मनीषला. पुढे काय वाढलंय ते आता अर्थातच कामोटे संघाला बघावं लागेल, कारण अशा वेळेला एखाद्या खेळाडूला जीवनदान देऊन तो खेळाडू ज्यावेळेस खेळतो ना त्यावेळेस खूप आघात होतो मग संघावर. त्यामुळे आपलं परफेक्शन फिल्डिंग मध्ये असणं फार महत्वाचं असेल. पॉवर प्लेचं हे षटक बंदिस्त षटक आहे. मिस टायमिंग. अजूनही परफेक्ट शॉट आला नाही बॅटवर. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून टोटलचा जर विचार केला आपण तर धावपटलावर धावा 3 आहेत. 3-0 असं समीकरण आपण पाहाल. 0.3 षटक प्रोग्रेसवर आहेत. 3 बॉल या षटकामध्ये फेकले गेलेले आहेत. निकू गोवारी ओव्हर द विकेटनं डेरवली विलेज एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. सध्याच्या घडीला आपण स्ट्राईकला मनीष फडके याला पाहाल. हाही दर्जेदार खेळाडू आहे. युवा स्पोर्ट नांदगाव अर्थातच कमलाकर भोईर स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव या नावाने या मैदानावर खेळत असलेली ही टीम आपण पाहाल. हो, टप्पा पडल्यानंतर एज लागली. ब्रश केलं बॉल बॅटला. यस, टेकन. आणि इथून मात्र पहिला विकेट नांदगाव संघाचा माघारी परतत असताना आउट.
प्रतीक हुद्दार नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. परेश म्हात्रे मला तर आय थिंक विकेट किपर आहे आणि सुरेख झेल पकडला गेला त्याच्या माध्यमातून. तसं बघायला गेलं तर जो की मिडियम फास्टर गोलंदाजाला क्लोज किपिंग करणं थोडंसं अवघडच असतं. तरी सुद्धा सुरेख इथे विकेट किपिंगचा मुजाहिरा पेश केला या खेळाडूनं आणि खऱ्या अर्थानं पहिलं सफलता अर्जित केलेली आहे शिवांश ट्रान्सपोर्ट कामोठी संघानं. यशस्वी गोलंदाजी आपण पाहाल सध्याच्या घडीला 4 चेंडू फेकतोय गोलंदाज निकू गोवारी. फक्त धावा खर्च करतोय 3, 1 विकेट. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णतः फ्रीज केलाय धावसंख्येला, बंदिस्त केलाय. यावेळेला फ्लिक केलाय आपण पाहतोय कव्हर पॉइंट वाईडिश लॉंग ऑफच्या मधून बॉल फरार होणार आणि हा पहिला चौकार पाहायला मिळतोय टीम नांदगाव संघाकडून. Thank you so much. Once again, निकू गोवारी हिअर इज लास्ट वन. शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. फसलाय, रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि इथून मात्र विकेट डाऊन. ही घाई अंगलट येते का नांदगाव संघाच्या हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. धाव गरजेची होती का, कारण आदल्या चेंडूवर चौकार आलेला, त्यामुळे कुठेतरी शांत माइंडनं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. विकेट डाऊन. दुसऱ्या क्रमांकाचा विकेट आपण मनीष फडकेचा सुद्धा पाहिला. म्हणजे आघाडीला आलेले दोन्ही बॅट्समन हे मात्र आता तंबूच्या आश्रयाला आहेत. त्यामुळे आता संकटाचा काल उडावलाय जरूर नांदगाव संघाकडे. आता मात्र शांत क्रिकेट खेळावं लागेल. मिडल ऑर्डरच्या बॅट्समनवर आता संपूर्णतः जबाबदारी येऊन थांबलेली आहे, ज्यामध्ये मिडल ऑर्डर मध्ये आपण 2 बॅट्समन पाहू शकता. एक आहे सुजल आहे आणि दुसरीकडे आहे प्रतीक हुद्दार. या 2 खेळाडूंवर मात्र आता संपूर्णपणे जबाबदारी, आणि या जबाबदारीला कशा पद्धतीने पेलवतायत हे पाहणं अतिशय गरजेचं असेल. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहाल नीरज म्हात्रे कामोठी संघाचा खेळाडू आपण पाहाल. ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये संपूर्णपणे आपण या इथे कामोठी संघ पाहाल. नीरज बॉलिंग ट्रॅकवर असेल. समोर आहे सुजल. युवा स्पोर्ट नांदगाव संघाचा हा उजव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक. या वेळेला आपण पाहिलं फ्लिक केल्या, ऑन साइडला प्रोटेक्शन आहे, तिथे सिंगलची मागणी. नीरजची बॉलिंग ऍक्शन जर आपण पाहिली तर जवळजवळ आपण इंटरनॅशनलला लसित मलिंगाला पाहाल, अगदी तशीच काहीशी इथे मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. बाळाराम भोईर स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव या नावानं आज मैदानामध्ये खेळत असलेली हा संघ आपण इथे पाहाल. आणि एकीकडे शिवांश ट्रान्सपोर्ट कामोठे डावखुऱ्या हाताचा बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सध्याच्या घडीला सुजल भगत. या मिडल ऑर्डरच्या बॅट्समनवर आता संपूर्णपणे जबाबदारी येऊन थांबलेली आहे आणि या जबाबदारीचं ओझं घेऊन पुढे जायचंय नांदगाव संघाला, कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. सिंगल आली, सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. धावपळक्यावर धावा लगावल्या जातील. 2 विकेटच्या मोबदल्यात 9 रन. लेग बाईटच्या स्वरूपात ही धावा आपण पाहिली. 9 धावा पटलावर आपल्याला पाहायला मिळतील. इंटरनॅशनल क्रिकेट ची मगाशी मी जरूर आठवण लसित मलिंगासारखी आपण ऍक्शन पाहतो आहोत. गोलंदाज नीरज याची क्या जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट ब्लॉक मध्ये यॉर्कर. आजकाल या ऍक्शनच्या मोठा क्रेज. पाकिस्तानचा एक गोलंदाज आपण जो की पाहत असतो नेहमी, पोज घेतो बराचसा, उस्मान तारिक. त्यामुळे थोडासा वादग्रस्त गोलंदाज आणि बऱ्याच वेळेला त्याच्यावर जागतिक दर्जामधून
नेहमी चर्चेला राहिलेला गोलंदाज, परंतु ही सध्याच्या घडीला नीरजची गोलंदाजी आपण पाहिली, अतिशय दर्जेदार गोलंदाजी. या अगोदरचा बॉल जर पाहिला तर परफेक्ट टू ऑफ द बॅटच्या अगदी बॉटम एजला डिलिव्हर केला आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नव्हती त्या बॉलवर. सध्या 1.4 षटक संपतोय. टीमची टोटल संख्या धावसंख्येचा विचार केला 10 धावा आहे 2 विकेटच्या मोबदल्यात. धावांची गती वाढवावी लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. आता सध्याच्या घडीला गरज आहे नांदगाव संघाला. हो, हाईटला खूप आहे बॉल. लांबी जातोय का लांब? हो, जाईल ना जरूर. यावेळेला आपण पाहिला सरळ ऑन साइडला फ्लिक केला या बॉलला. षटकारासाठी 6 धावा. आता हे शिवधनुष्य पेलवलंय बॅट्समन. मिडल ऑर्डरच्या बॅट्समनवर आलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीला चोख प्रत्युत्तर देत असताना हे दोन खेळाडू, ज्यामध्ये सुजल भगत याच्या बॅटमधून आपण आता षटकार पाहिला. सुरेख बॅटिंग हे करावं लागेल. आणखीन एक मोठा फटका, परंतु यावेळेला फटका फसलाय. दोन खेळाडू झेलपर्यंत पोहोचतील. अतिशय दर्जेदार स्वतःला बॅलन्स करत, बॉडीला बॅलन्स करत, चेंडूचा अंदाज घेत पकडलेला हा विकेट आपण इथे पाहिला. नांदगाव संघ आणखीन एक विकेट तंबूच्या आशयाला. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहायला मिळेल, मयूर फडके. सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असलेला संघ आहे, कारण कानपुलीची जी स्पर्धा होती जिथे 5 बाईक होत्या त्यामध्ये चॅम्पियन झालेला संघ हा नांदगाव संघ मैदानामध्ये सध्याच्या घडीला खेळतोय. परंतु या वेळेला संघ वेगळा आहे. यावेळेला कामोटे संघानं आपली ताकद प्रस्थापित केली आहे. दोन्ही गोलंदाजांना जर पाहिलं तर फक्त 16 धावा खर्च करत महत्वाच्या 3 विकेट घेण्यामध्ये यश आलंय कामोटे संघाच्या गोलंदाजांना. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण सोनू पाटील याला पाहाल. उजव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक. लो फुल टॉस बॉल. अशा पद्धतीची खराब गोलंदाजी झाली तर मात्र त्याला पनिश केलं जाईल. नो बॉल कॉल आहे. षटकारी आला. 7 धावा. सगळं काही अगदी मनासारखं घडलंय नांदगाव संघाच्या बाजूनं. फटका पहिल्याच बॉलवर खराब गोलंदाजी पाहिली. 2 गोलंदाजांना कमालीची गोलंदाजी केली. पहिला गोलंदाज आपण निकू गोवारीला पाहिला, ज्यांनी 7 धावा खर्च करत 1 विकेट महत्वाचा घेतला. त्यानंतर आपण नीरज म्हात्रे याला पाहिलं. त्या गोलंदाजांना 8 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं जो तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे सोनू, पहिल्या बॉलवर नो बॉल फेकतोय. षटकारी आलाय. 7 धावा खर्च करतोय. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल. स्लोअर टाईपचा बॉल डिलिव्हर करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फुलटॉस बॉल गेला. यावेळेला आपण पाहिलं हुक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल दुसरीची मागणी केली जातीये. धोका होऊ शकतो. हो, इथून 2 धावा कंप्लीट. थोडीशी घसरलेली गाडी होती मी म्हणेन ट्रॅकवरून नांदगाव संघाची. ती कुठेतरी या षटकार आणि या 2 धावानं थोडीशी लाईनवर येते. 25 धावा आहेत. 3 विकेट जाताना आपण पाहिल्यात. सध्याच्या घडीला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असेल सज्ज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वाव, ब्युटिफुल स्ट्रोक. नाईस, मॅग्निफिसंट. मॅक्सिमम 6 रन. ऑसम. प्रतीक हुद्दार याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. प्रतीक हुद्दार नामवंत खेळाडू आहे आणि सध्या मी म्हणेन ट्रम्प कार्ड आहे नांदगाव संघाचा. आणि तो जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सगळं काही शक्य असेल. त्यामुळे आता या गोलंदाजाला मार पडतोय, कारण या गोलंदाजानं जवळजवळ मला तर वाटतं 2 बॉल मध्ये 14 धावा खर्च केल्यात.
धावाला खूप मोठी गती मिळाली. 31 धावा, 3 विकेट. सुरुवातीची 2 षटकं पहा आणि त्यानंतरचा हा षटक पहा. कुठेतरी या गोष्टीचा विचार करावा लागेल सध्याच्या घडीला सोनू पाटील याला. सोनू पाटील वर द विकेटनं मात्र पुन्हा तयार असेल. प्रतीक आहे पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. काय करतोय सोनू पाटील? अगदी सगळ्या कियाकरावर पाणी फिरण्याचं काम करतोय, कारण आणखीन एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. बॅट्समन आहे प्रतीक हुद्दार. समुद्राच्या कडेला एखादा वाळूचा घर बांधावा आणि एक मोठी लाट येऊन भुई सपाट करून जावं त्या घराला, असा काहीसा प्रकार या षटकामध्ये घडतोय. कारण एक सुंदर घर बांधलेलं दोन गोलंदाजानं, निकू गुवारी आणि नीरज म्हात्रेनं, परंतु या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर पडलेला मार कुठेतरी महागडा ठरतोय. अर्थातच इथून पुन्हा एकदा ट्रॅकवर घ्यावी लागेल गाडी सोनूला. परंतु सध्याच्या घडीला प्रतीक मैदानामध्ये आहे. मी मगाशीच म्हटलं, प्रतीक हुद्दार जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सुटकेचा श्वास घेऊ शकत नाही शिवांश ट्रान्सपोर्ट कामोटे संघ. सोनू असेल तयार. वर विकेटनं मिस टायमिंग आहे. प्रतीक हुद्दार याला आता जाळ्यात अडकवलं की काय? हो नक्कीच, इथून मात्र आणखीन एक विकेट माघारी परतेल. अर्थातच बाळाराम भोईर स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव संघाचा विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली, 2.4 षटकाच्या समाप्तीनंतर 37 4 विकेटच्या मोबदल्यात नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. निशांत निशांत हुद्दार हा बॅटर मैदानामध्ये क्रमांक 6 वर मैदानामध्ये दाखल होतोय. बाळाराम भोईर स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव आणि शिवांश ट्रान्सपोर्ट कामोटे. थोडासा लेट सामना चालू झाला, परंतु आता मॅचला मजा येणार. यानंतर सगळ्या मॅचेस कट टू कट होतील, कारण सगळे संघ इथे उपस्थित आहेत. त्यामुळे यानंतर अजिबात ब्रेक पडणार नाही. बॉलिंग ट्रॅकवर मात्र पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल टाकतोय. याही वेळेला तडाखा. गोलंदाज असं वाटतंय की सराव गोलंदाजी करतोय. बॉल पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावा. 6 धावानं मात्र गती मिळतीये धावसंख्येला. 43 रन्स ऑन अ बोर्ड, 43 धावा. व द विकेटनं मात्र बॉलर सोनू पाटील तयार आहे. खूप महागडा ठरतोय. मिस टायमिंग खेळलाय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक उभा आहे. विकेटही घेतोय, धावाही देतोय. परंतु सध्याच्या घडीला नांदगाव संघाच्या खात्यामध्ये ज्या 2 षटकांमध्ये असे वाटलेलं नांदगाव संघ 40चा आकडा गाठतोय की नाही, परंतु ज्या अनुषंगाने प्रतीक हुद्दारनं फलंदाजी केली आणि धावसंख्येला मोठी गती मिळाली. 43ला 5, 3 षटकं संपतायत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज तयार असेल. प्रतीक प्रतीक म्हात्रे हा नवीन गोलंदाज. त्याच्या हातामध्ये संपूर्णपणे जबाबदारी सोपवली. या षटकामध्ये जर आपण धावा पाहिल्या, आमचे स्कोरर आम्हाला सांगतील की हा षटक महागडा गेलाय जरूर. निकू पाटीलचा, सोनू पाटीलचा. या षटकामध्ये तब्बल 27 धावा आल्या. शेवटचा गोलंदाज प्रतीक प्रतीक म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर असेल. समोर आहे मयूर. ओ यावेळेला आउटसाइड ऑफ सम बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहिला. मागणी केली आहे. कोणाचा डीआरएस आहे? बॅट्समन डीआरएस आहे. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे.
चॅलेंज केलं पंचांच्या डिसिजनला. ऑनफिल्ड डिसिजन इज फेअर डिलिव्हरी. सो आता इथे चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया. बॉलिंग ट्रॅकवर तोच गोलंदाज. सुरक्षित बॉल आहे. गोलंदाज तयार आहे. या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का, परंतु नाही. सीमारेषेच्या बाहेर शेवटच्या गोलंदाजांवर पडतोय मार आणि त्याचा बेनिफिट होतोय. अर्थातच नांदगाव संघाला 6 धावसंख्या पुढे सरकेल. धावपळकावर धावा लागतील त्या मात्र 49. 49 धावा. अर्धशतकाच्या 1 धाव पाठीमागे नांदगाव संघानं आता पिकअप घेतलाय. आता ट्रॅकवर आली आहे गाडी, कारण नांदगाव संघ सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये थोडासा महागडा ठरलाय. परंतु विकेट जाण्याचा कारनामा अजून थांबत नाहीये, कारण हा विकेट क्रमांक 6वा मैदानाच्या बाहेर जातोय टीम नांदगाव संघाचा. तो मच 49 धावा धावपटलावर पाहाल. शेवटचे अंतिम 3 चेंडू शिल्लक असेल. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. सुजल. यानंतरची मॅच असेल वाशीगाव विरोधात मंगलमूर्ती काळुंद्रे. 2 संघाच्या कॅप्टन्सनं अलर्ट राहायचं. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही कॅप्टन्स आपण VIP डाईज मध्ये येऊन थांबायचंय. 49 धावा आहेत. 6 विकेट केलेल्या आहेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा ही चेंडू आपण पाहिला. आउटसाइड ऑप्शन गोलंदाजी. इथून मात्र आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. बाळाराम भोईर स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव, आदेश भोईर आणि आमचे महेश शेंडे, आमचे परम मित्र, यांनी पॅक केलेला हा संघ आहे. आणि यावेळेला आडवा बॅटनं आपण खेळताना पाहायला मिळतं. ऑन साईडला क्षेत्ररक्षक उभा आहे. महेश शेंडे स्वतः आयोजकांमध्ये सुद्धा आहे. यावेळेला रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि विकेट डाऊन. आणखीन एक वन मोर विकेट डाऊन. इथून मात्र 7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. सो मच 7 विकेट इथून मात्र जाताना पाहायला मिळाले. बॅटिंग करत असलेल्या अर्थातच बाळाराम भोईर स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव, आदेश भोईर आणि महेश शेंडे हे या संघाचे जे की फ्रँचायझी आहेत आणि प्रेम करतात नांदगाव संघावर. रिलेशन मध्ये सुद्धा हा गाव मोडला जातो, त्यामुळे अर्थातच जवळचं नातं आहे या संघाशी. आणि एकीकडे आपण पाहाल शिवांश ट्रान्सपोर्ट कामोठे संघ. या 2 संघांमध्ये ही फाईट. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू V-सेप मध्ये खेळला. गॅप मधून बॉल फरार होणार. सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. पंचावन्न 55 धावा 7 विकेटच्या मोबदल्यात आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 56 धावांची गरज असेल. बॅटिंग करत असताना अर्थातच शिवांश ट्रान्सपोर्ट कामोठी संघाला. चला टॉस साठी मी मगाशीच अनाउन्समेंट केलेलं वाशीगाव विरोधात असेल मंगलमूर्ती काळुंद्रे संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनं तात्काळ रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक झालाय. आपण मगाशी माझा आवाज ऐकलात, अजूनही ऐकताय. आपण डगआउट मध्ये येऊन टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करणं गरजेचं आहे. यायचं आहे. मी या स्पर्धेचे सर्व ज्यांचा वरद हस्त या स्पर्धेवर आहे आणि ज्यांची या स्पर्धेची ओळख ज्यांच्या नावानं आहे ती या ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच विष्णू शेठ भोईर, आपणाला विनंती करेन की आपण 2 संघांमध्ये टॉस करावं.
24 बॉल 56 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम नांदगाव संघाला, टीम कामोठे संघाला. पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये कमालीचा एफर्ट दाखवलेल्या गोलंदाजांनी, तदनंतर मात्र शेवटच्या 2 गोलंदाजांनी थोडीशी खराब गोलंदाजी केली आणि त्याच्या अगेन्स्ट अर्थातच 55 धावांपर्यंत प्रवास केला बॅटिंग करत असताना. अर्थातच बाळाराम भोईर स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव संघानं. यानंतरची मॅच जी होणार आहे मंगलमूर्ती काळुंद्रे आणि वाशीगाव. हो, आणि अतुल शेठ मला सांगतायत की जी विकेट आहे ती पण नितीन सुतार वाशीगावचे जे विकेट मेकर आहेत त्यांनी बनवलेली आहे. तर मी नितीन सुतार सर, जर आपण ऑनलाईन असाल किंवा वाशीगावचे कोण त्यांचे परिचयाचे असतील तर त्यांना जरूर मेसेज आमचा द्या. खूप सुंदर विकेट आहे. चौथ्या दिवसामध्ये सुद्धा अगदी दर्जेदार विकेट टिकून आहे. एक दर्जेदार विकेट मेकर म्हणून नितीन सुतार यांची ओळख आहे. ज्या ज्या वेळेला त्यांनी ज्या ज्या विकेट बनवल्या त्या त्या विकेट एकाच एंड कडून आम्ही संपूर्ण हा चौथा दिवस खेळवतोय तरी सुद्धा कुठेही खराब झालेली नाहीये विकेट. तर जरूर आपणही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, नितीन सुतार वाशीगावहून. परंतु एकीकडे आपण पाहाल बाळाराम भोईर स्मृती युवा स्पोर्ट नांदगाव संघ या गावामध्ये सुद्धा आमची बरीचशी मित्रमंडळी मैदानामध्ये असतीलही कदाचित आणि आमची नजर त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल. परंतु मी सगळ्यांचं स्वागत करतो. ऑनलाईन काही मित्रमंडळी पाहत असतील या स्पर्धेला तर सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये आणि दोन्ही संघांना देतो शुभेच्छा. तो दोस्तों, सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. आप और हम हैं माजी उपसरपंच उरन पनवेल एमएलए ट्रॉफी 2K26 में 2026 में. तो 24 गेंदों में 56 रनों का पीछा करना था. हालांकि शुरुआती 2 ओवर में अगर देखा जाए तो यहाँ पे संघर्ष बना था रनों के लिए युवा स्पोर्ट नांदगांव टीम के लिए, लेकिन लास्ट के 2 ओवर है वो बेहतरीन गए बल्लेबाजी करते हुए नांदगांव टीम के लिए और एक फाइटिंग स्कोर के ऊपर स्कोर पहुंचाने का काम किया है, जिसमें कि खास तौर पर प्रतीक हुद्दार का जिक्र जरूर किया जाएगा. अब 24 गेंदों में 56 रनों का पीछा करना है. आरंभिक 2 बल्लेबाज कामोटी टीम के मैदान पर आ चुके हैं. सोनू पाटील आणि रुद्राक्ष गोवारी हे 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. बाळाराम भोईर स्मृती युवा स्पोर्ट नांदगांव हा संघ एकीकडे खेळतोय तर शिवान स्पोर्ट कामोटे. तो ये 2 टीमें एक दूसरे के सामने यहाँ पे डट कर खड़ी है. 56 रनों का पीछा करना है. बल्लेबाजी करते हुए कामोटी टीम को किस तरह से होते हैं ये देखना होगा. पावर प्ले की ओर में जिस अंदाज से में गेंदबाजी की थी निकू गोवारी ने, उसी तरह से गेंदबाजी करनी होगी नांदगांव टीम के इस गेंदबाज को. मयूर फड़के आरंभिक गेंदबाज 298 लकी नंबर अपने पीछे लगाते हुए मैदान के अंदर मयूर फड़के गेंदबाजी करेंगे, शुरुआत करेंगे. 56 रनों का पीछा करना है. सोनू खेलेंगे स्ट्राइक में. सोनू ने यहाँ पे गेंदबाजी करते हुए वहां पे थोड़े से रन खर्च किए हैं, तो अब वक्त है वो रन खर्च किए उनको वसूल करने का. देखना होगा कितने रन बनाते हैं सोनू. ऑन स्ट्राइक खेलेंगे. नॉन स्ट्राइक एंड में है रुद्राक्ष गोवारी. अब मयूर गेंदबाजी के लिए तैयार है. दूर वाली छोर से मयूर फड़के पहली गेंद एज लगी और ये देखिएगा थर्ड मैन बाउंड्री लाइन के पास गेंद निकल रही है, जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार. 4 रन. वाशीगाव टीम प्रतिस्पर्धी संघ काळुंद्रे संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. हा शेवटचा कॉल असेल तुम्हाला. स्टेट डाउन द ग्राउंड, सीधे सीधे बल्ले से खेलने का प्रयास. नॉन स्ट्राइक एंड पर हिट करने की कोशिश थी खिलाड़ी की, नाकामयाबी मिली. रन भी नहीं मिले. 4 रन बनेंगे. पहली गेंद के ऊपर यहाँ पे देखिएगा ब्रश किया था गेंद को. गेंद ने बाहरी किनारा छुआ था बल्ले का और थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर गेंद गई थी 4 रनों के लिए. शायद कैच हो सकती थी. लक फैक्टर, लक अच्छे है नीकू के, सोनू के जो स्ट्राइक में खेल रहा है इस वक्त. वो द विकेट के साथ फिर एक बार प्रतीक तैयार है.
ये पैरेलल स्ट्रोक खिलाती सी डायरे के बाहर कवर में है खिलाड़ी, अच्छी फील्डिंग वहां पे देखने को मिली। सिंगल ही आएगी। टीम की टोटल एक से आगे जाती हुई रन संख्या बन चुकी है 5 बगैर विकेट के नुकसान पर। कहीं ना कहीं यहाँ पे रन दबाने की कोशिश की है गेंदबाज ने, मयूर फड़के इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं, जिन्होंने कि अभी तक 3 गेंदें फेंकी है, 5 रन दिया है। अभी भी 3 गेंदें शेष है, तो नहीं कह सकते कि बेहतरीन गेंदबाज, क्योंकि 3 गेंदों के ऊपर अगर बड़ा अटैक होता है तो फिर रन संख्या बढ़ सकती है कामोटी टीम की। अच्छी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, परफेक्ट ऑफ द बैट। बैट के बिल्कुल निचले हिस्से में गेंद को रिलीज किया था और गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में, और एक डॉट गेंद की समाप्ति। मयूर फड़के इस मर्तबा गेंदबाजी के लिए फिर से एक बार तैयार रहेंगे। और एक बेहतरीन गेंद, टप्पा खाने के बाद काटा बदला था गेंद ने, बाहर की तरफ निकली, फिंगर रोल कर रहे गेंदबाज। और ये जो टप्पा खाने के बाद जैसे रिलीज हुई थी गेंद, लग रहा था बल्लेबाज को कि थोड़ा सा फ्लाई होगी गेंद, लेकिन बिल्कुल नहीं, नीची रही गेंद, सीधा विकेट कीपर की दस्तानों में। बेहतरीन गेंदबाजी अभी तक यहाँ पे हम देख रहे हैं मयूर फड़के की। अच्छी गेंदबाजी, कमाल की वापसी की है गेंदबाज ने। जो चाहते थे गेंदबाज की कम से कम रनों के ऊपर पापली की ओर को समाप्त किया जा सकता है, और किया गया। बेहतरीन गेंदबाजी मयूर फड़की की। इस ओवर में आए मात्र 5 रन, 6 रन माफ कीजिएगा। टॉस केला जाईल इच्छापूर्ती वाशीगाव, आणि एकीकडे असेल मंगलमूर्ती काळुंद्रे संघ। दोन संघांमध्ये ही मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल। इच्छापूर्ती वाशीगाव आणि मंगलमूर्ती काळुंद्रे। नवी मुंबई विभागातून, शहरी विभागातून हा संघ आपण पाहाल वाशीगाव। पहिला बॉल आपण पाहिला बॉलिंग ट्रैक पर मनीष फड़के, तो पहली गेंद के ऊपर डॉट निकाली थी। 18 गेंदों के ऊपर 50 का आंकड़ा क्रॉस करना है, लेकिन अब एक गेंद डॉट, यानी कि 17 गेंदों में अब 50 रन बनाने हैं बल्लेबाजी करते हुए यहाँ पे शिवांश ट्रांसपोर्ट कामोटी टीम के लिए। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार रहेंगे। अच्छी गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं मनीष भी, बिल्कुल नक्शे कदम पर चल रहा है गेंदबाजी करते हुए। पहली गेंदबाज के 1 रन आएगी। 16 गेंदें बची है, 49 रनों की जरूरत है जीत के लिए। अब भी बल्लेबाजी करने वाली शिवांश ट्रांसपोर्ट कामोटी टीम के लिए। झिनित 11 वाशीगांव और मंगल मूर्ति कालुंद्रे टीम। ये नाम काफी सालों से, मंगल मूर्ति कालुंद्रे टीम बहुत अरसे से देख रहा हूं इसी नाम पर खेल रही है। मंगल मूर्ति गणपति बापा का एक बेहतरीन मंदिर है कालुंद्रे में, और उसी नाम से हरदम खेलते हुए नजर आती है कालुंद्रे टीम। बढ़िया गेंदबाजी, मनीष फड़के ने कमाल की गेंदबाजी की है। मौका नहीं दे रहे बल्लेबाज को, रोक कर रखा है, और मात्र 22 के रूप में एक सिंगल रन आई है अभी तक गेंदबाजी करते हुए मनीष फड़के के। शानदार कमबैक। टीम के टोटल वहीं पे रुकी हुई रन संख्या बन चुकी है 7। 1.3 ओवर हो चुकी है समाप्त। ओ बढ़िया शॉट खेला तो जरूर है, लेकिन वहां पे खिलाड़ी आसान सी कैच थमा दी बल्लेबाज ने नांदगांव टीम के खिलाड़ी के हाथ में, और एक विकेट, यहां से पहला विकेट चलता किया है गेंदबाज ने। लड़खड़ाती हुई पारी यहां पे नजर आ रही है बल्लेबाजी करते हुए शिवाज ट्रांसपोर्ट कामोटी टीम की, क्योंकि लग रहा था लक्ष्य के नजदीक जाने की कोशिश करेंगे, लेकिन फिलहाल तो ऐसे लग रहा है दोनों गेंदबाज ने जिस हद तक गेंदबाजी की है, फिलहाल तो अभी थोड़ा सा पलड़ा भारी है बाड़ाराम मोहित स्मृति युवा स्पोर्ट नांदगांव टीम का। खुद विकेट के साथ फिर एक बार तैयार रहेंगे गेंदबाज। नेक्स्ट बॉल,
और स्टेट डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश, वहां पे खिलाड़ी है, कोशिश तो अच्छी थी लेकिन गेंद नहीं रुकने वाली, जाएगी बाउंड्री लाइन के पार, ब्लैक स्क्रीन के सामने, पैरेलल स्ट्रोक, 6 रन। छह रनों के साथ टीम के टोटल की बात करी जाए तो 13 रन, एक विकेट के नुकसान पर 1.5 ओवर की हुई समाप्ति। फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे आखिरी गेंद डालने के लिए, पैरेलल स्ट्रोक खेला, इस बार देखिएगा बेहतरीन कैच पकड़ ली, दूसरे विकेट को चलता किया गेंदबाज यहां पे मनीष फड़के ने। हर्ष डीजे, जैसे विकेट जाता है उसके चेहरे का नूर अलग रहता है। नांदगांव के हो क्या? जी हाँ, मुझे पता नहीं था, तभी मैं सोचूं कि जैसे जैसे विकेट जाते हैं आपके चेहरे पर अलग सी खुशी क्यों क्यों महसूस होती है। 13 रन बन चुके हैं 2 विकेटों की नुकसान पर, 2.0 की औसत। और यहाँ पे देखिएगा 2.0 ओवर समाप्त हो चुकी है और टीम की टोटल अगर देखा जाएगा तो 13 रन 2 विकेटों की नुकसान पर। जैसे मानसी स्पोर्ट के सभी मुकाबले जब जब हुए गांव के अंदर होते थे, रामशी ठाकुर के मैदान के ऊपर, हम जानते थे बीच में, लेकिन क्या जबरदस्त मुकाबले होते थे। और यहाँ पे खुशी की बात है यह है कि जैसे ही मुकाबले शुरू हुए मुझे जरूर मौका मिला है टूर्नामेंट में। ये बाहर की तरफ गेंद निकालने की कोशिश, यहाँ पे देखिएगा हवा में गेंद और एक विकेट डाउन यहां से होता हुआ, बिल्कुल यहाँ पे खाई में फंसती हुई टीम शिवांश ट्रांसपोर्ट कामोटी टीम। थँक्यू, आमचे पाहुणे आहेत इथे, मी त्यांना विनंती करेन. आमचे पाहुणे आहेत सन्माननीय सुधीर भालेकर, त्यानंतर अविनाश जाधव, त्यानंतर राजेश तोरणे आणि विजय येडवे यांना विनंती असेल की आपण मुख्य डाईजवर येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. श्याम भोईर आमचे मित्र आहेत नांदगावहून, त्यांनी नांदगाव संघाला आणि या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. थँक्यू श्याम. तो आने वाली 11 गेंदों के ऊपर 43 रनों की जरूरत है जीतने के लिए। ओवर द विकेट के साथ गेंदबाज तैयार रहेंगे अगली गेंद के लिए। लो फुल टॉस गेंद, खराब गेंद डाली थी, मौका बना दिया बल्लेबाज के लिए और मौके पर चौका दागा है बल्लेबाज ने। इस गेंद के ऊपर मैक्सिमम 6 रन। ऐसे ही हुआ था कुछ कुछ, मैं कहूंगा बल्लेबाजी करते हुए नांदगांव टीम के साथ भी, और यहाँ पे गेंदबाजी करते हुए कामोटा टीम के साथ भी ऐसा ही कुछ हुआ था। कामोटी टीम के आरंभिक 2 गेंदबाजों ने बेहतरीन कारनामा किया था, लेकिन तीसरा और चौथा गेंदबाज थोड़ा सा महंगा साबित हुआ था। और वैसे ही शुरुआत कुछ कुछ यहाँ पे होती हुई नांदगांव टीम के द्वारा भी देखने को मिली। गेंदबाजी करते हुए तीसरे नंबर की गेंदबाज सुजल भगत की पहली गेंद के ऊपर छक्का आया और 10 गेंदों के ऊपर आप 37 रनों की जरूरत, 37 टू विन बिटवीन ओनली 10 बॉल। सो यहां से पिकअप लेना होगा, यहां से स्ट्राइक रेट को बढ़ाना होगा। वो तो कल रात को हमने सेलिब्रेट भी किया केक काट कर, हमारे हर डीजे, इनका बर्थडे, हाँ कल रात को हमने सेलिब्रेट किया था। और ये देखिएगा अरे बैट से खेलना चाहते थे, इस मर्तबा नहीं मौका दिया गेंदबाज ने। काफी होशियार है गेंदबाज, जानते हैं सुजल मेरी अच्छी गेंदबाजी होना अपने टीम के लिए बेहद जरूरी है। और एक अच्छी गेंद डालते हुए छक्का खाया था जरूर सुजल ने, लेकिन उस छक्के को डिलीट कर दिया दिमाग से और नई गेंद के साथ चले। और इस बार देखिएगा बैकवर्ड स्क्वायर लेगा और फाइन लेग के बीच में से गेंद होगी फरार, 4 रन चौवा।
8 गेंदों के ऊपर अब 33 रनों की जरूरत। टीम की टोटल की बात करी जाए तो 23 रन 3 विकेटों की नुकसान पर। स्विच हिट करने का प्रयास, मौका एक गेंद पर बनता है, एक गेंद डॉट निकलती है। देखिएगा पहली गेंद पर छक्का आया, उसके बाद डॉट गेंद निकली। तीसरी गेंद पर चौवा आया, उसके बाद चौथी गेंद डॉट निकली। अब पांचवी गेंद क्या लेकर आएगी? 7 गेंदें 33 रनों की जरूरत है। थोड़ी सी बीच भंवर में नैया फंस गई है कामोटी टीम की। इसे किनारे पर लाना है तो एक बढ़िया साझेदारी बिल्डअप करनी होगी बल्लेबाजों को। मौके पर चौके दागने होंगे। ये देखिएगा ऑन साइड में फ्लिक किया, मिड विकेट रीजन में, वहां पे प्रोटेक्शन है। ओ माय गॉड, कुछ नहीं कर सकते भाई, नहीं कोच सकते उस खिलाड़ी को। हमने अपने आंखों से देखा है, क्या करेगा बेचारा वो। सामने से गेंद अचानक से फ्लाई होगी और गेंद गई। ये रिप्ले में आप देख सकते हैं, बिल्कुल साफ देख सकते हैं। कोई गलती नहीं उस खिलाड़ी की, आसान सी फील्डिंग करनी थी उसकी उसको। और ये देखिएगा टप्पा पर बिल्कुल नजदीक आई गेंद, हाथ में जैसे आए वैसे ही फ्लाई हो गई गेंद। 4 रनों के लिए। इन रन कैसे भी आए, कामोटी टीम के लिए रन आना जरूरी है। 6 गेंदों के ऊपर अब 29 रनों की जरूरत है। और अंतिम गेंदबाज को देखेंगे नांदगांव टीम की तरफ से। बालाराम भोईर स्मृति युवा स्पोर्ट नांदगांव टीम की तरफ से प्रतीक हुद्दार। गेंदबाज के लिए बहुत कुछ बचा के रखा है प्रतीक के लिए। 29 रन बचा कर रखे हैं। लेकिन बल्लेबाजों के लिए वक्त बिल्कुल अब समंदर की रेत की तरह हाथ से फिसलता हुआ। क्योंकि 6 गेंदों के ऊपर 29 रन बनाना इतना आसान नहीं होगा। लगभग 5 छक्के चाहिए सचिन सर। प्रतीक हुद्दार गेंदबाजी के लिए तैयार। सामने बल्लेबाज राजस्थान बैट्समैन वहां पे खड़े हैं कामोटी टीम की तरफ से। अक्षय गोवारी, फर्स्ट वन, बढ़िया स्ट्रोक लगा दिया है। आगाज तो किया है बल्लेबाज अक्षय गोवार ने। पहला छक्का तो जरूर दागा है। अब इन एवरेज की बात करें तो थोड़ा सा नीचे रहेगा ग्राफ, क्योंकि अब 5 गेंदे, ये 6 रनों के साथ हम टीम की टोटल की बात करेंगे। रन संख्या बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 33 रन। 5 गेंदों के ऊपर 23 रनों की जरूरत है। मौका बनेगा। ये और दो जो गेंदें हैं ना सचिन सर, ये बहुत इंपॉर्टेंट रहेगी। अगर इसके ऊपर बड़े हिट आते हैं तो मुकाबले में घुसने की कोशिश जरूर रहेगी। ये देखिएगा, ये थोड़ा सा फंबल हुए थे। टीम की टोटल वही भी रुकी हुई। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर एक एक रन। वाइड बॉल कॉल है, तीसरे अंपायर की मांग की गई है। तो देखेंगे क्या ये वाइड है, वाइड लाइन के बाहर से गई है या फिर अंदर से। ऑन फील्ड डिसीजन, इट्स अ वाइड बॉल। सो गेंदबाज ने चैलेंज किया अंपायर के डिसीजन को। इट्स अ वाइड बॉल। सो 1 रन मिलेगी। चेक किया। 5 गेंदों के ऊपर 22 रनों की जरूरत। ओ डांडी गुल, यहां पे फर्नीचर डिस्ट्रॉय कर दिया गेंदबाज ने। क्या लाजवाब गेंदबाजी, परफेक्ट यॉर्कर डाला था और इस बल्लेबाज को किया चलता। फिर एक बार कामोटी टीम बैकफुट पर जाती हुई नजर आएगी। सो में 4 गेंदों के ऊपर 22 रनों की जरूरत है। हर एक गेंद के ऊपर बड़ा रिजल्ट चाहिए। एक भी गेंद अगर मिस होती है तो मुकाबला मिस करेगी। वही हुआ, गेंद डॉट हुई। अब मुकाबला हाथ से बाहर निकल गया टीम कामोटे के, क्योंकि 3 गेंदें अंतिम और जीतने के लिए 22 रनों की जरूरत। 3 गेंदों के ऊपर 3 बड़े बड़े हिट भी आते हैं तो मुकाबला आसान नहीं रहा है टीम कामोटे के लिए। ओ ये देखिएगा, बड़ा हिट तो जरूर आया लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे, कैच हो पाएगी नहीं। नंबर आएंगे 6 रन जाने के बाद मुस्कुरा जरूर रहे, क्योंकि मालूम है वहां पे खिलाड़ी थे आदित्य शायद। लेकिन भाई आपको कोशिश करनी थी, इस रनों को बचाना था, क्योंकि अगर 3 गेंदों के ऊपर 18 रन चाहिए होते तब क्या करोगे आप। तो मुकाबला आपके हाथ में, यह बात अलग है। 2 गेंदों के ऊपर 16 रन चाहिए, ठीक है, लेकिन आपकी कोशिश वही एपड़ होना चाहिए।
न जानो एक आध नो गेंद आई, फिर मुकाबला फिर हाथ से निकल गया, तो क्या हो सकता है ये देखेगा। और एक बड़ा हिट लगा दिया। अंतिम एक गेंद बची है, अब जरूरत है रनों की 10। डीजे गाना बजा। शेखर पाटिल हमारे साथ जुड़ेंगे, कुड़ावे से बिलोंग करते हैं। बेहतरीन आवाज उनकी इसके बाद आपको जरूर सुनाई देगी। हल्के हाथों से सुरक्षात्मक रूप से इस गेंद को खेल दिया और इसी के साथ ये 8 के पोल के